इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयात पार पडली। या बैठकीत SIR मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला। या मोहिमेदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। पुष्पराज देशपांडे, ऋषिकेश पाटील, वेदवती मोहिते आणि इतर पदाधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली। BLA पदाधिकाऱ्यांना प्रत्येक मतदारापर्यंत EF फॉर्म पोहोचवणे, फॉर्म भरण्यासाठी मदत करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे तसेच BLOंच्या कामावर समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या। कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 34 लाख मतदार असून त्यापैकी आत्तापर्यंत 11.99% म्हणजेच सुमारे 3,37,000 मतदारांचे मॅपिंग झालेले नाही। या मतदारांचं मॅपिंग पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना आमदार सतेज पाटील यांनी बैठकीत दिल्या। शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या BLOंची संख्या अपुरी असल्यानं सर्व मतदारांपर्यंत वेळेत पोहोचणं कठीण होणार असल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे अधिकाधिक BLA नियुक्त करण्याची गरज असल्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली। बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सध्या BLOंची संख्या अत्यंत अपुरी आहे, त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत वेळेत पोहोचणं शक्य होत नाही। पावसाळ्यामुळे घराघरात जाणं अधिक कठीण होणार असून विशेषतः महिला BLOंना संध्याकाळनंतर काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळं SIR मोहिमेची मुदत वाढवावी, अधिक BLO नियुक्त करावेत आणि प्रशासनानं जाहिराती, डिजिटल बोर्ड तसंच विविध माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी त्यांनी केली। या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांनीही लक्ष घालून आवश्यक निर्णय घ्यावेत असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केलं। SIRची मोहीम 29 तारखेपासून 30 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सुरू होते। त्या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्याची बैठक घेतली। सर्व पक्ष, सर्व संघटनाच्या जातीच्या किंवा सगळ्याच संघटना ज्या काही संघटना पातळीवर आहेत त्यांच्याशी बोलून ह्या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती केली आहे। कोल्हापूरमध्ये साधारणपणे 11.99% लोकांचं मॅपिंग झालेलं नाही आहे, म्हणजे जवळजवळ 3-3.25 लाख लोकांचं मॅपिंग झालेलं नाही। तर आता या पुढच्या महिन्याभराच्या काळामध्ये ते मॅपिंग व्हावं या पद्धतीचा BLA-2 हा जी काय प्रत्येक राजकीय पक्षांनी नेमायचा आहे त्या संदर्भात नेमण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। आमचे BLA-2 देखील आता जवळजवळ 1500च्या 2000 पर्यंत झालेले आहेत। शिवसेनेचे तेवढेच त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये झालेले आहेत। साधारणपणे 4000 BLA-2 लागतात। आमचे 2000, शिवसेनेचे 1500 त्या ठिकाणी झालेले आहेत आणि आता पुढचे सुद्धा आमचे या 2 दिवसात BLA-2 सगळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होतील आणि हा BLA-2 हा BLO बरोबर या ठिकाणी जाईल आणि या मॅपिंगमध्ये मदत करेल। माझी प्रशासनाला एक विनंती आहे की आम्ही मुंबईमध्ये मागणी केली होती की ही मोहीम 6 महिने करा 1 महिन्याऐवजी, त्यांनी काही ते आमचं ऐकलेलं नाही। किमान प्रशासनानं निवडणूक यासाठी वर्तमानपत्रात जाहिराती देणे, डिजिटल बोर्ड लावणे, ग्रामीण भागामध्ये सरकारी यंत्रणा आहे या सरकारी यंत्रणे थ्रू याची माहिती पोचवणे। आज अनेक ठिकाणी BLO महिला आहेत, त्या महिलांना संध्याकाळी 5 नंतर फिरायला येते का, त्या बाहेर जाऊ शकतात का याचा विचार करणे। जुलैमध्ये प्रचंड पाऊस हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात असणार आहे। एक मागणी आमची निवडणूक आयोगाकडे आहे की मुदत वाढवून द्यावी, ही मागणी आहेच, परंतु मुदत जर वाढवून देत नसतील तर जिल्हा प्रशासनानं किमान BLO 2-2 त्या ठिकाणी द्यावेत, कारण की एका BLOवर हे मॅपिंग होणार नाही। BLO घर टू घर जाणं 1 महिन्यामध्ये प्रत्येकाच्या होणार नाही, त्यामुळे BLO 2 द्यावेत अशी आमची मागणी आहे। किमान कोल्हापूर जिल्ह्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, कॉम्रेड उदय नारकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, कॉम्रेड दिलीप पोवार, सतीशचंद्र कांबळे, अनिल घाटगे, रामराजे कुपेकर, बाबासाहेब देवकर, अनिल लवेकर, कॉम्रेड चंद्रकांत यादव, शिवाजी मगदुम, सम्राट मोरे, राहुल देसाई, बाळासाहेब सरनाईक, उमेश पोवार, सयाजीराव झुंजार, नगरसेवक दुर्वास कदम, भारती पोवार, सरलाताई पाटील, भरत रसाळे, उदय गायकवाड, विजय घारे, युवराज गवळी, अशोक माळी, विजय कांबळे, युवराज मोरे, अनिल सोलापुरे,
बयाजी शेळके, संजय पटकारे, संजय शेटे, मुस्ताक मलबारी, रफिक शेख, तुकाराम लाखे, सुनीता पाटील, जिजाऊ ब्रिगेड, मोहन हजारे, एकनाथ कुंभार, अनिल लवेकर, राहुल पोवार, मामा भोसले, राजाराम मोरुटे यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.